आईला मॅडम इंडिकेटर बंद करू गेले. ओय विकार चूट. पेट्रोल संपलाय गाडीचा आमच्या. गाईज आम्ही निघालोय परत आज फिरायला. डे कितवा आज? कितवा डे आज? डे 4 आहे. Sabia Sarique, Caxinguele, Maracajá, Morro de Mate, Tapere, Saci Perere, Boitatá. Quando os bichos de série saírem de dentro da mata. गाईज वी आर ऑन मस्त एकदम सुंदर रोड. आता आम्ही एक्सप्लोर करतोय साऊथ गोवा. Fechadão, se ouviram gritos da noite, estalo de açoite pela madrugada. Eu sabia que Sarique, Caxinguele, Maracajá, Morro de Mate, Tapere, Saci Perere, Boitatá. आईला झालं गाईज गरमीमध्ये. नारळ पाणी प्यायला आलोय. नारळ पाणी ही बघ. अंकी झाली आहे हिच्या भाषेत. इंटू अ रॅन्डम रेस्टॉरंट और समथिंग. तर बेस्ट 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 टेम्पटिंग आहे. शिंपल्या पण आहे आणि जवळा पण आहे. यो गाय बघा आहे बघा. व्यू बघा. व्यू बघा किती मस्त व्यू आहे बघा. आम्ही पण बघतोय. गाडी चालवायची परत त्याच ब्रिजवर आलो काय आपण? युटर्नसाठी ब्रिज बांधलेत काही. युटर्नसाठी ओनली फॉर युटर्न. मस्त आहे रे रोड. मस्त आहे बघा गाईस. रोड बघा. साऊथ गोवाला आम्ही आता चिल करायला आलोय गाईस. काल खरंच चिल केला आम्ही. फक्त चिलच केला. कुठे गेलोच नाही काल. स्कूटी पण नव्हती असं पण. ते बघा गाईस. Two hours later. गाईज वी अगेन रेडी. सनसेट बघायला पण सन आमचा ऑलरेडी सेट होते. दिसतोय आम्हाला. कुठे गेला सन? हा बघा. पण वी आर रेडी. दिस इज माय आउटफिट. ए दॅट वॉज फॉर व्हिडिओ. प्लीज टेल हिम. हाय गाईज आम्ही आज परत निघालोय फिरायला. सकाळी मीच कुठे झालो होती म्हणून मला व्हिडिओ रेकॉर्ड करताना आला. बट येस आय एम अ पॅसेंजर प्रिन्सेस नाव. होता आवाज होतो. दोन वाकडं झालंय गाईज. आमचा सनसेट मिस होतोय. ॲक्च्युली सनसेट ऑलमोस्ट झाला आहे तो बघा. आणि आम्ही गुगल मॅपच्या वरती फिरतोय. सो आम्ही रस्ता विसरतोय गाईज. यायला संपलीचा ड्रायव्हर आहे. तो हा ड्रायव्हर आहे गाईज. माझे मित्र. सनसेट इज गॉन गाईज. ऑलमोस्ट गॉन. माणूस आला आणि बोलतो मॅडम इंडिकेटर बंद करू गेले. सगळी लेडीज ड्रायव्हर गाईज. लेडीज ड्रायव्हर. मैडम इंडिकेटर बंद करो. हम लेडीज का ऐसा ही होता है समझे. इव्हेंच्युअली आम्ही सनसेट झाल्यावरच पोचलो. पण फोटोज चांगले काढले. The next day. गाईस चाललोय आता पूलला. सकाळी आम्ही प्लॅन केला होता. सकाळी 5 वाजता उठून बीचला जायचं. फुल खाऊ पिऊ मस्त मज्जा करू. आज लाचचा दिवस आहे. आज आमचा लाचचा दिवस आहे बाय द वे. पण आमच्याकडून काय उठणं झालंच नाही. कितीही काही केलं आमच्याकडून लवकर उठणं होतच नाही. सो आम्ही काही गेलो नाही. आता वाजले 10. आम्ही चाललोय पूलला गाईस.
मी आज सकाळी 5 वाजता उठली. 5 सगळ्यांना उठवत वाजता होते. 5:30ला उठवलं, 6ला उठवलं, 6:30ला उठवलं. कोणच नाही उठलं, मी झोपली. मग मी सगळ्यांना 9 वाजता उठवलं. गाईज गेटच्या ॲटलीस्ट स्कूलला तरी जाऊया असं ब्लॅकमेल केलं. आणि मी आता चावी आहे ना? काल आम्ही चावी विसरलेलो आतमध्येच आणि दार लावला होता. गाईज आणि मी 5 मिनिट्स आधी उठली आहे. स्टील आय एम रेडी बट दे आर नॉट. बघा शायनिंग बघा हिची. 3 hours later. आज फुल कपडे घातले कारण की काल खूप टॅन पडलोय आम्ही guys. एकदम क्रेझी टॅन पडले आमच्या बॉडीवर. आणि आज आम्ही पॅसेंजर आणली. हिला काय नाही, टॅन झालंच आहे. तो क्रेझी टॅन पडले हार्ड लाईन झाले हार्ड लाईन. बघा 1 second. बनेंगे मेमरीज गाईज. पेट्रोल संपलाय गाडीचा आमच्या. आम्ही पूर्ण भिकार तोडगिरी केली. मी यांना बोलली आपण ॲटलीस्ट सेकंड टाइम टाकताना 100चं पेट्रोल टाकूया. आपल्याला 45 किलोमीटर जायचं. नको 50 बस आहे आणि 50 रुपये बघा. आम्ही तर रँडम एका हायवेवर थांबलोय आणि एक रँडम माणूस आम्हाला हेल्प करतोय. त्याच्या गाडीतला पेट्रोल काढून देतोय आम्हाला. आणि आम्ही या ड्रेस वेसमध्ये आहे. तसं झालंय ओय भिकार चूट. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. आता एका माणसाने आम्हाला हेल्प केली आहे आणि त्याने आम्हाला पेट्रोल दिलंय. खूप जास्त दिलं त्याने पेट्रोल टाकून. हे भिकारचोट लोक होतात. आता पेट्रोल टाकायची गरज नाहीये. भिकारचोटगिरी पण त्याने बिचाराने नाही घेतलं, देवासारखा आला तो. त्याने खूप पेट्रोल टाकलं. ही बोलते आता पेट्रोल टाकायची गरज नाहीये. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आम्ही थोडी कमी भिकारचोटगिरी करून आम्ही पेट्रोल भरलंय गाईज. मी जी सनसेटसाठी गटपट केली आहे. आम्ही अजून पोचलो नाही. आम्हाला बीचवर खाली पोचायचं आहे. 200 पायऱ्या उतरते. सन ऑलरेडी सेट होत चाललाय. काय करते सबुरी? मी चालली शिड्यांवरून. चल हे बघा धावताय नुसते. हे बघा धावता बिवता आहे गाईज. सनसेटसाठी हे लोक धावता आहे. आणि मग दिस इज अ क्रेझी व्ह्यू गाईज. अ क्रेझी बीच. ही बघ धावते सबुरी. एवढी खटपट खिटपीट करून या आउटफिटमध्ये मी धावत आली आहे पळत आली मी या आउटफिटमध्ये धावत आली आहे. सनसेट नाही भेटला. हा बघा सनसेट. काय नाही ठीक आहे पण आमचा आउटफिट इज नाईस गाईज. मला जरा टचअप करायचं आहे. मी ट्रायपॉड विसरली डिक्कीमध्ये. बघा आणि आता फोटोज कशी काढू मी? हे लोक रडताय. केस पण चपटी झाली. केस निकालू फोटोज. 1 hour later. बीच आफ्टर सनसेट बीच बघायला आम्ही असं एवढ्या पायऱ्या चालत खाली गेलेलो. यांची येताना हालत बघा. जास्त नाही 200च पायऱ्यात फक्त. खरंच 210. ह्यांची हालत बघा चढताना. लेग्स वर्कआउट खूप दिवस झाला केला नाही. क्रेझी. हे बघा आउटफिट. आता आउटफिट आमचा संपलाय. येस आम्ही चढून थकलोय म्हणून पाणीपुरी खायला आलो. बसून पाणीपुरी सर्व्हिस आहे काही. कारण स्टूल वगैरे येऊन जवळ आली का काका बोलतील हे काय चालू आहे. मला खांब मग आम्ही ते काही गरम होते बघा. टू मच हॉट. 1 hour later. काहीतरी मार्केट 99 आणि मिस्टर DIY दिसलं तर मी शॉपिंग करायला लागलो रँडमली. मी नेल्स घेतले क्युटी आणि ती भूमी बघा फोनवर बोलायला कुठे गेली आहे. मेरा बाबू मेरे से प्यार करता है क्या? नाही तू मेरे से प्यार करती है की नाही? मेरा बाबू मेरे से प्यार करता है की नाही? आम्हाला लाईक केली बघा. आम्ही चांगलं दिसतो. हा ड्रेस वेस्ट गेल्यासारखं वाटतं. चांगले फोटो जेवढे आले नाही तर मोबाईलची ना स्टोरेज फुल झाली आहे. आणि लास्ट डे इन गोवा. 2000 फोटो काढले. ए व्हिडिओज गाइस. प्यारी समझ गई. प्लीज. मैं क्या करूं? मैं मर जाऊं. येस इट्स ऑल बाबू. 3 hours later. आमचा लास्ट डे आहे गोवामध्ये. लास्ट डे पण फ्यू आवर्स लेफ्ट. म्हणून आम्ही रात्री फिरतोय. आमची फ्री बिल यूज करतोय गाईज. इट्स 12:20 समथिंग आणि आम्ही खायला आलो म्हणून. परफेक्ट टायमिंग गाईज. आणि हा
न्यूयॉर्क चीज केक क्रेझी, एकदम क्रेझी लागतोय. आमचं तिथे खाऊन मन भरला नाहीये, सो आम्ही चाललोय आता दुसऱ्या टेम्पटेशनला. लाईक सेम ब्रँड बट डिफरंट ब्रांच. कारण की आमचं झोमॅटोचं ना, आमच्या झोमॅटोचे कूपन बाकी आहेत, सो ते कूपन आम्हाला रिडीम करायचे आहेत. सो वी आर गोईंग देअर आणि ते रिडीम तिथे होणार, इथे नाही. एअरपोर्ट काय देअर Pela madrugada, eu sabia sair, caixinha लास्ट ट्रेन गोवा. já foi दहा वेळा बोलली आतापर्यंत. एवढं क्लोज झालं की आता फोटो घ्यायला. त्यांचे पाय तर आहेत आतमध्ये, आमचे पाय आहेत बाहेर. आमचे फायनली आम्ही पोहोचले दुसऱ्या टेम्पटेशनला, वास्कोमध्ये. दिस इज अ टेम्पटेशन प्लेस आणि खरंच टेम्पटिंग आहे फूड. आय मीन काय त्याचा पचका झाला. इथे झोमॅटो पे आहे ना, आणि आमचे पैसे झोमॅटोवर अडकलेत. प्लीज झोमॅटो, आम्हाला आमचे पैसे परत करा. म्हणजे जास्त नाही, जरा जास्त नाही आहे पण जास्त आहे. 700 रुपीज आहेत फक्त. 770 रुपीज, 770 रुपीज आमचे झोमॅटोवर अडकले आहेत गाईज. कॅशबॅक मिळाला होता पण इथे होत पण नाही आहे. पण झोमॅटो दाखवते की होते म्हणून इथे. प्लीज झोमॅटो गिव्ह आवर मनी बॅक टू अस. ही बघा, प्लीज गिव्ह आवर, आम्ही गरीब आहोत, आम्हाला गिव्ह मी माय मनी, गिव्ह मी माय मनी. मनी. तुमचा व्हिडिओ आणि फोटो झाला तर जायचंय का? भूक भूमी. लागली बोलते, मग काय करताय? ऑर्डर इधर दिलाय ना. आम्ही आलं चायनीजच्या ठेल्यावरती, एका रॅन्डम ठेल्यावरती गाईज. गायर. आणि हे सर्व चाललं आहे 1 वाजता रात्री. अननोन सिटी. मुली बिली असण्याची भीतीच नाही. क्रेझी गाईज, यू आर क्रेझी. क्रेझीनेस. आम्ही आमच्या फ्री विलचा पूर्ण उपयोग करतो गाईज. जास्तीच फ्री विल आहे. शॉर्मा संपलाय पण गाईज आम्ही आज मंचुरियन पाणीपुरी खाल्ली आहे आणि तिघांचं पोट खराब झालं आहे. क्रेझीवालं. लेफ्ट हां, खरंच पोट खराब झालं आहे. काय आम्ही रेस्टॉरंट शोधतोय रात्री वॉशरूम वगैरे जायला, आणि इट्स ऑलरेडी 1:39. हां, 1:39 वाजले आहेत आणि आम्हाला निघायचं आहे 2:30 वाजता. आमची ट्रेन आहे आणि इथून आता पॅकिंग बाकी आहे अजून. क्रेझी शेट गाईज. बघा गाईज, फुटपाथवरून गाडी चालवणारे हेवी ड्रायव्हर्स बघा. हेवी ड्रायव्हर्स गाईज फुटपाथवरून गाडी चालवतात. गाईज 2 AM आम्ही स्टील गोवामध्ये फिरतोय आणि आमची ट्रेन आहे. आम्हाला निघायचं 2:45ला. म्हणजे बॅग्स पॅक नाही येत अजूनपर्यंत आणि 2 वाजून गेलेत ऑलमोस्ट. उडवते ही, उडवते गाडी, उडवते नुसती. हां ठीक आहे, करूया बॅग पॅक. थांब. आणि आय गेट दिस इज माय लास्ट ब्लॉग गाईज. बाय बाय गोवा गाईज. एंड ऑफ गोवा गाईज. पोचलो फायनली आमच्या अपार्टमेंटमध्ये. इथे आमचं अपार्टमेंट आहे गाईज. हा बघा, दाखवते तुम्हाला. दिस इज अपार्टमेंट. व्यू दी गोवा. अंकल खोलो. ही बघा आमची रूमची आत खूप क्रेझी आहे. सगळ्यांचे बॅग्स पॅक्ड आहेत अँड वी आर लिव्हिंग. हे अजून बॅकपॅक बॅग पॅकिंग चालू आहे अजूनपर्यंत गाईज. आणि फ्लॅटचे फुल यायला लावले त्या लोकांनी. आमचा हा फ्लॅट होता गाईज. किचन, फर्स्ट बेडरूम, झोपडी, सेकंड बेडरूम सॉर्टेड. सकाळी मस्तपैकी 3:30 वाजता पोचलो 4च्या ट्रेनसाठी. ट्रेन 1 तास लेट आहे. बोललो होतो आम्ही झोपूया, 11चा चेकआउट होता आमचा. असं पण तिकीट कन्फर्म नाही झाली आहे. क्रेझी गाईज. सकाळी ते स्टेशनवर भांडण चालू आहेत. हे लोक बॅग टाकली आहे. आमचा जे कंपार्टमेंट तिथे फर्स्ट डब्बा असणार त्या साईडला, इथे बॅग टाकली आहे आणि बघा काय करताय.
भांडण बघताय. सकाळ सकाळी एंटरटेनमेंट नाही आहे यांना. गाईस ते सोडा, त्यांच्या मागच्या 3 माणसं बघा ना. हे नको, मी त्यांना रेकॉर्ड करू शकत नाही गाईस. नाही मी करू शकत नाही, मी करू शकत नाही. ते फुल अरे मी फाटे चल 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 बस. ते यांच्या मागचे 3 माणसं बघा, त्यांनाच बघतात फुल क्रेझी. हे 3 आणि हे 3 टॉक लावून बघताय. हलत पण नाही ते लोक. भांडण थोडं शिफ्ट झालंय तर ही नाटक बघ कसं करते बघण्यासाठी नाटक बघ असं चालू आहे हिचं. मला वाटलं गोवा व्लॉग संपतोय, कसला संपतोय.